आम्ही चाललोय सुवर्ण टेम्पल बघायला. हो ना. तेव्हा देवाची मूर्ती बघितली तेव्हा इतकं छान वाटलं म्हणजे. कुठे चाललोय? गोल्डन टेम्पल वेल्लोर. तर आमचं दर्शन झालेलं आहे गोल्डन टेम्पलचं. साधारण 2-2.5 हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल आमचं दर्शन झालं. 4-5 तास गेले दर्शनाला. पण जेव्हा देवाची मूर्ती बघितली तेव्हा इतकं छान वाटलं म्हणजे ते काही 4-5 तासाचा कंटाळा होता तो सर्व निघून गेला. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला रूमवरती यायला वगैरे 3-3:30 वाजले रात्रीचे. आणि मग त्यानंतर आम्ही झोपलो. तर जास्त काही शूट करता येणार नाही. तर आज आम्ही सकाळी 11 वाजता वगैरे निघालो. आता 12:30 वाजले. आम्ही चाललो आहे सुवर्ण टेम्पल बघायला. हो ना. सुवर्ण टेम्पल. सुवर्ण. तर आम्ही आता निघालो आहे वेल्लोरला. काल आम्हाला दर्शनाला लेट झाल्यामुळे रात्री काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे सकाळी पहिले निघायच्या आधी पोटभर नाश्ता करायचं ठरवलं. तर जवळच असणाऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जाऊन मस्तपैकी इडली डोसा असं ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खाल्लं. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. बसचा 2 तासाचा प्रवास असल्यामुळे आम्ही मस्तपैकी विंडो सीट पकडून बाहेरचं नजारे बघत प्रवास चालू केला. कुठे चाललोय? गोल्डन टेम्पल वेल्लोर. काय खाल्लं आता सकाळी? मी डोसा खाल्ला, इडली खाल्ली. एवढी थोडा सांबार आणि डोसा. छान होतं. मला पेटपूजा झालेली आहे. देवपूजाला ऊन आहे. भरपूर. परत येणार. हो. आय लाईक साऊथ इंडिया. एवढं सुंदर आहे. इकडे हिरवळ आहे पण ऊनच खूप आहे. गरम खूप होतं. सहन नाही होत आहे. आम्ही बसच्या आडोशाला थांबलोय त्याच्यामुळे. हो पण ठीक आहे. आता गोल्डन टेम्पल. हां. आता गोल्डन टेम्पलला गेल्यानंतर उन्हाचा जो जाणवलेला त्रास आहे तो कमी वाटेल. अरे बापरे. हो का? हो, कारण खूप दिवसाची इच्छा आहे ना आपली सर्वांची की टेम्पलला जावं म्हणून. मग तिकडं इच्छेचा आणि उन्हाचा काय संबंध आहे? हो, इच्छा असली का उन्हाचा तेवढा त्रास जाणवत नाही. कारण एवढ्या लांबून आपण आलोय. अरे बापरे. आणि आपण दर्शन मनासारखं झालं. खूप दिवसाचा प्लॅन होता आपला. पण आज तो तरी ड्रॉप होत होता. पण म्हटलं एवढ्या लांब आलो रडत पडत का असे ना जाणार आहे. नाही, इच्छेपुढं रात्री खूपच जमलं होतं. दर्शनाला आम्हाला खूप वेळ झाला. हे कट होणार आहे सगळे. एवढं नाही घेणार. व्लॉग माझा आहे, तुमचं नाही. येस, ठीक आहे ना. आपण जेवढे येईल तेवढं तरी दाखवा. हो, अगदी. सुवर्ण मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मंदिर परिसरात काही शूट करता आले नाही. तर आमचं दर्शन झालेलं आहे गोल्डन टेम्पलचं. साधारण 2-2.5 तास लागले. आतमध्ये ऑब्व्हियसली मोबाईल आणि बॅग्स वगैरे अलाउड नव्हत्या. तर फोन बाजूला होता ठेवलेला, बाहेर ठेवलेला होता. आणि आता 2 तासानंतर आम्ही बाहेर आलो. दर्शन झालं छान. महालक्ष्मीची मूर्ती आहे पूर्ण सोन्याची. आणि जे लोक पासेस घेतात त्यांना अभिषेक करायला मिळतो मूर्तीवरती. आणि जे फ्रीवाले असतात त्यांना अभिषेक करायला नाही मिळत. आणि आजच एवढी गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन लवकर झालं आमचं. 1.5-2 तास मस्त फिरून आम्ही बाहेर आलो. आता लेट्स काहीतरी थोडंफार खाऊ आणि मग निघूयात परत तिरुपतीमध्ये जायला बसने. आणि ऊन भरपूर आहे तर त्यामुळे थोडा त्रास झाला. बट ठीक आहे, कधीतरी चालतं. सो मी थोडंफार दाखवेन व्हिडिओमध्ये जे काही आहे शूट करण्यासारखं किंवा जे काही बाहेरून दिसतं आहे तेवढं. आणि सो तिरुपतीमध्ये गेल्यावर भेटूयात परत. रूमवर आलो आम्ही. त्याच्यानंतर फ्रेश होऊन जेवायला आलो आहे. आणि आता ऑर्डर केले जेवण साऊथ इंडियन थोडंसं. A2B हॉटेल आहे. A2B हॉटेल आहे. A2B हॉटेल आहे. आणि जेवायला आलो आता. त्यांची स्पेशल बिर्याणी आहे असं सांगितलंय. पप्पा माझं ब्लॉग नाही, मी तुम्हाला म्हणजे सांगतोय ना. चालू केलं ह्यांनी, तुम्ही येऊ नका. हां, तर थकलोय सगळे. जेवून घरी जाऊन रूमवर जाऊन झोपणार आहे.
आणि उद्या राहिलेले स्पॉट्स बघणार आणि मग शॉपिंग आहे खूप इम्पॉर्टंट. शॉपिंग करणार. वृषालीला पप्पा, असं सकाळी नाही सकाळी बोलायचं. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी मसाला डोसाचा आवडतो साऊथ इंडियन मधला, त्याच्यामुळे ती पुन्हा एकदा मसाला डोसाचा आवडतो. वैशाली म्हणजे माझी मम्मी. माझी मिसेस हो. बस थांबा दाखवते. डोसा फ्रेंडली. काय खाणार आहेस? डोसा. सकाळी काय खाल्लंस? डोसा. आता उद्या काय खाणार आहेस? उद्या PS4 मधला डोसा. उद्या पण PS4 मधला डोसा. डोसा. डोसा फॅन. अशा प्रकारे खाऊन पिऊन झाल्यानंतर मी हा व्लॉग इथेच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून.